धनंजय मुंडे हा औरंगजेबापेक्षा क्रूर वृत्तीचा, औरंगजेबानं कधीही आपल्या बायका पोरांचे हाल केले नाहीत, अशी व्यथा करुणा मुंडे यांनी एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केली आहे. धक्का देत त्यांनी दाखल केलेली याचिका फेटाळून लावलेली आहे आणि करुणा मुंडे यांच्या विरोधात त्यांनी जे आरोप केले होते किंवा त्यांचे जे दावे होते त्यात कुठलेही तथ्य नसल्याचं म्हणत करुणा मुंडे यांना फॅमिली कोर्टानं जी महिना 2 लाखाची अनामत रक्कम त्यांना पोडगी म्हणून देण्याचे आदेश दिले ते कायम ठेवलेले आहेत. आपल्यासोबत स्वतः करुणा मुंडे आहेत. करुणाजी, कोर्टाचा निकाल तुमच्या बाजूने लागलेला आहे, काय तुमची प्रतिक्रिया आहे हा निकालाची प्रत वाचल्यानंतर? न्यायाधीश साहेबांचा मी खूप मनापासून आभार मानते आणि जसे की त्यांनी सांगितलेलं आहे याच्यामध्ये ऑर्डर दिलेली आहे की हे लग्न ही होता आणि याच्या पुढे त्यांनी एक खूप चांगली गोष्ट याच्यामध्ये नमूद केलेली आहे की एक आमदार किंवा मंत्रीची बायकोला त्याच लिव्हिंग स्टँडर्डमध्येही राहण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि त्यांना हे खर्च करावा लागेल. तो इतका चांगला त्यांनी मला न्याय दिलेला आहे की मी खूप संतुष्ट आहे या गोष्टीकडून. आणि मला असं वाटते की 27 वर्ष जे संघर्षचा काळ होता माझ्या नवऱ्याचा, ते संघर्ष पूर्ण ज्यावेळी धनंजय मुंडे मला भेटला होता, फक्त आम्ही दोघी स्टुडंट होते आणि त्यावेळेपासून स्टुडंटपासून आणि हे मंत्रिपदावर पोहोचण्यापर्यंत जे संघर्ष आम्ही केलेलो आहे, माझी सगळी प्रॉपर्टी विकली याच्यामध्ये, आणखीन खूप काही है ना, मंगलसूत्र पण 2 वेळे माझ्या ठेवलेला होता, गहाण ठेवलेला होता ICICI बँक, HDFC बँकमध्ये निवडणुकीची वेळचे टाईम, आणि ते पैसे मी त्यांनी दिले. हे सगळं संघर्ष जे आहे सगळे आम्ही दोघे सोबत केलेले आहे. आणि मंत्री झाल्यानंतर तुम्ही ऐश मौज करण्यासाठी बाजारू महिलांना तुम्ही ठेवताय आणि त्यांना तुम्ही मजा करवावताय पूर्ण पुरावेसहित. हे पण सगळं गोष्ट मी मीडियावरती टाकणार आहे, मी गप्प बसणार नाही आहे, क्योंकि जे माझ्यासोबत झालेलं आहे हे खूप म्हणजे खूप विक्राल, जसं संतोष देशमुख हत्या प्रकरण कसं क्रूर वृत्तीचा झालेला आहे, तसंच क्रूर वृत्ती माझ्यासोबत झालेली आहे. आज हे सगळी गोष्ट आतापासून जज साहेबांनी बघितलेली नाही आहे, सगळी गोष्टी मी कोर्टामध्ये टाकलेली नाही आहे. पुढे जसं जसं हे डोमेस्टिक व्हायलन्समध्ये जसं जसं आमच्या केस जे पुढे जाणार आहे तसं तसं मी सगळे आपले पुरावे उघडकीस करणार आहे. जसे माझी बहिणीचे व्हिडिओ, माझी आईची आत्महत्या, मी स्वतः विष प्राशन केला होता 2008 मध्ये. 5 दिवस मी CHL अपोलो हॉस्पिटलमध्ये मी भरती होती नोव्हेंबर 2008 मध्ये. तो ये सगळी गोष्ट जी आहे आणि माझ्यावरती 2-2 वेळे खोटे केस करून जेलमध्ये टाकणं, 45 दिवस एरवाडासारखे जेलमध्ये ठेवणं एक महिलाला, तो ये जे खूप क्रूर आणि इतकी नीच से भी नीच, मेरे को गाली बकने का नहीं है अधिकार अभी, नहीं तो मैं बोलूँगी इतनी नीचता आज तक पूरे भारत में, मैं बोलूँगी वो है ना पिक्चर अभी आई है, उसमें कौन विलन है, ये क्या बोलते हैं उसको, वो छावा पिक्चर में जो कौन विलन है, औरंगजेब भी फीका पड़ जाए, इतने नीच वृत्ति के ये लोग हैं. औरंगजेब ने भी अपनी बीबी को जेल में नहीं डाला होगा, इस तरीके से नहीं करा होगा. उसने नमक डाला पर बाथरूम नहीं करी किसी के मुंह पे. इतने नीच वृत्ति के लोग, और ऐसे मेरे साथ भी जो 27 वर्ष का सफ़र रहा है वो ऐसा इतना क्रूर वृत्ति का रहा है. फिर भी एक 2 मुलाबाळांच्या तोंड बघून एक महिला, सगळ्यांना माहिती आहे जे भारतीय महिला आहे त्यांना अगोदरपासून असंच शिकवलं जातं की नी आपल्या घरामध्ये बसायचं आहे, नवरा जरी मारे पीटे जिंदा गाड़ भी दे तो तुम सहन करो और आगे चलो. तर ये सगळी गोष्ट जी आहे हे खूप बघण्यासारखी असणार आहे आमचे डोमेस्टिक व्हायलन्समध्ये. आणि याच्यामध्ये 100% त्यांना सजा पण होणार आहे. जे लोक आहे ना याच्यामध्ये, फक्त धनंजय मुंडे नाही आहे, खूप सारे गुंड गँग हे सगळे लोकांना जेल होणार आहे.
कोर्टाने आपल्या निकालात हे सुद्धा स्पष्ट केलेलं आहे की धनंजय मुंडे जो दावा करत होते की करुणा मुंडे यांच्याशी माझं कधीच लग्न झालेलं नाही आहे, पण कोर्टाने स्पष्ट केलं की जर लग्न झालं नव्हतं तर तुम्हाला 2 मुलं कशी झाली. नवरा बायको म्हणून एकत्र नांदल्याशिवाय अशी 2 मुलं होत नाहीत. त्यामुळे हा सुद्धा एक मुद्दा तुमच्या बाजूने लागला. ये खूप जितका आम्ही धन्यवाद मानू जज साहेबांच्या कमी आहे. आणि जसे की धनंजय मुंडेने काय नमूद केलेलं, झूट बोलण्याची एक हद्द असते, पण हे व्यक्तीकडे हद्दच नाही आहे. कोण त्यांना डोक्यामध्ये हे झूट भरतोय मला कळत नाही. माझ्याकडे पुरावा आहे. धनंजय मुंडेने त्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे की माझ्या आमदार झाल्यानंतर माझ्या मुंबईमध्ये कंटिन्यू आना जाना चालू झाला आणि आमचा मिलाप झाला आणि आमचे 2 मुलाबाळा झाले लिव्ह इनमध्ये, असं त्यांच्या वकिलाचा मत आहे. पण तुम्ही बघा, माझ्याकडे जून 2003ची आम्ही पहिल्यांदा घर खरेदी केला होता. माझ्या नावावरती, करुणा धनंजय मुंडे नावावरती माझ्या अकाउंट आणि माझ्या रजिस्ट्री आहे. तो 2003 मध्ये धनंजय मुंडे कुठे आमदार होता? ते सगळं झूट आहे त्यांच्याकडे. आणि हे सगळे पुरावे आता अजून मला द्यायचे आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.